इंडिया नामामध्ये आता बघूयात या आठवड्यामध्ये देशात आणि जगभरामध्ये नेमकं काय काय घडलं. पहिला रिपोर्ट बघूयात. अमेरिकेमधल्या न्यूयॉर्क शहरामध्ये लवकरच भारतीय वंशाचा महापौर होणार आहे. या भावी महापौरांच्या वडिलांची नाळ ही गुजरातशी जुळलेली आहे, तर हॉलिवूड आणि बॉलिवूड सिनेसृष्टीशी त्यांच्या आईचा ऋणानुबंध आहे. कोण आहेत हे न्यूयॉर्कचे भावी महापौर आणि त्यांची निवडणूक भारतीयांसाठी का महत्त्वाची, बघूयात या संबंधातला हा विशेष रिपोर्ट. जोरान ममदानी, वय केवळ 33 वर्ष, न्यूयॉर्क शहराच्या महापौर पदाच्या निवडणुकीतले डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार. प्राथमिक निवडणुकीमध्ये माजी गव्हर्नर अँड्र्यू क्युमो यांचा पराभव करून त्यांनी नवा इतिहास घडवलाय. डेमोक्रॅटिक पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या न्यूयॉर्कमध्ये नोव्हेंबर 2025 मध्ये होणाऱ्या महापौर पदाच्या निवडणुकीमध्ये ते विजयी होतील अशी शक्यता आहे. जोरान क्वामे ममदानी यांचा जन्म 18 ऑक्टोबर 1991 रोजी युगांडाच्या कंपाला इथं झाला. त्यांचे वडील महमूद ममदानी हे मूळचे भारतीय वंशाचे. मुंबईत जन्मलेले महमूद ममदानी जोरान ममदानी यांनी 2021 मध्ये न्यूयॉर्क स्टेट असेंब्लीच्या 36व्या जिल्ह्यातून निवडणूक जिंकून राजकारणात प्रवेश केला. ते डेमोक्रॅटिक पक्ष आणि डेमोक्रॅटिक सोशलिस्ट ऑफ अमेरिका यांचे सदस्य आहेत. 2025च्या न्यूयॉर्क शहर महापौर निवडणुकीसाठी त्यांनी डेमोक्रॅटिक प्रायमरीमध्ये 43.5% मतं मिळवून विजय मिळवला. त्यांचे प्रतिस्पर्धी अँड्र्यू क्युमो यांना 36.4% मतं मिळाली. या अनपेक्षित विजयाने त्यांचं नाव जगभरात चर्चिलं जात आहे. त्यांनी दिलेली आश्वासनं, त्यांच्या प्रचाराची हटके पद्धत, त्यांना तरुणांचा असलेला पाठिंबा, या सगळ्याची चर्चा गेले काही दिवस जगभरात होतीये. ममदानींनी दिलेली आश्वासनं: मोफत बस मेट्रो सेवा, माफक दरात सुपरमार्केट, मोफत चाइल्ड केअर, श्रीमंतांवर कर लावणार, घर भाडं नियंत्रित करणार, अशा घोषणांचा पाऊस त्यांनी पाडलाय. सामाजिक न्याय, आर्थिक समता आणि सामान्य न्यूयॉर्क वासियांचं जीवन सुधारण्यावर त्यांचा भर दिसतोय. ममदानी हे इंडियन अमेरिकन आहेत, साऊथ एशियन इमिग्रंट आहेत आणि मुस्लिम आहेत. ते जर मेयर झाले तर अशा स्वरूपाचा मेयर या शहराला प्रथमच मिळणार आहे. त्यामुळे न्यूयॉर्कचं देखील चित्र बदलण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. ममदानी यांची आई म्हणजे फिल्ममेकर मीरा नायर आणि त्यांचे वडील मोहम्मद ममदानी हे कोलंबिया विद्यापीठामध्ये प्राध्यापक आहेत. त्यांनी अतिशय हिरिरीने प्रचार केला. आपण सोशलिस्ट आहोत, लिबरल आहोत हे त्यांनी कुठेही लपवलं नाही. आपली मुस्लिम, आपण गुजराती मुस्लिम आहोत हा देखील, हे हेरिटेज त्यांनी कुठे लपवलेलं नाहीये. आणि सर्वसामान्यांच्या विषयांना त्यांनी हात घातला. त्यामुळे ते मतदारांना आकर्षित करू शकले. सध्या जोरान ममदानी आणि त्यांच्या पत्नीनं प्रचारात जोरदार आघाडी घेतली आहे. टीव्ही जाहिरातींपेक्षा घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधण्यावर त्यांनी भर दिलाय. हिंदी, बंगाली, उर्दू आणि स्पॅनिश भाषेत त्यांचा प्रचार सुरू आहे. रोटी, कपडा, मकान अशा थीमचा ते वापर करतात. मेरे पास बंगला है, गाडी है वगैरे फिल्मी डायलॉगमुळे त्यांचा प्रचार लक्षवेधी ठरलाय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे ते कट्टर विरोधक आहेत. ट्रम्प आणि इस्रायल विरोधी भूमिका ते घेतात. नेत्यानाहू न्यूयॉर्कला आले तर त्यांना अटक करेन असं जाहीर वक्तव्य त्यांनी केलंय. ट्रम्प यांचा उल्लेख वेळा कम्युनिस्ट असा करतात. रिपब्लिकन पक्षाने या संबंधी नापसंती व्यक्त करणं स्वाभाविक आहे. ट्रम्प यांनी हा डेमोक्रॅटिक पक्ष कसा रॅडिकल लेफ्ट होत चालला याचं हे उदाहरण असल्याचं म्हटलेलं आहे. ममदानी हे ट्रम्प यांना फॅसिस्ट म्हणतात. शिवाय ते हमासचे समर्थक आहे अशी पण टीका त्यांचे मेगा समर्थक करतात. रिपब्लिकन पक्षाचे जे इंडियन अमेरिकन समर्थक आहेत त्यांनाही ममदानी यांची निवड पसंत पडणार नाही, कारण की मोदी यांची तुलना ते नेत्यानेत्यांशी करतात. आता या पुढे काय होतं हे बघावं लागेल.
परंतु अमेरिका बदलत चाललेली आहे हे या निमित्ताने स्पष्ट होत आहे. जोहरान ममदानी यांच्या प्रायमरीतील विजयामुळे न्यूयॉर्कच्या राजकारणात नवीन पर्व सुरू झालाय. सामाजिक न्याय, आर्थिक समता आणि अल्पसंख्याक समुदायांचे प्रतिनिधित्व यावर त्यांनी विशेष लक्ष केंद्रित केलंय. जर ममदानी निवडणूक जिंकले तर ते न्यूयॉर्कचे सर्वात तरुण पहिले मुस्लिम आणि भारतीय वंशाचे महापौर ठरतील. अनिल टाकळकर, पुढारी न्यूज, इंडियानामा.